मुंबई दादर येथील रिपब्लिकन सेना पक्षाचे मुख्य जनसंपर्क कार्यालयात रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या कणखर आणि खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून उल्हासनगर शहराचे लोकनेते ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला असून कल्याण पूर्वच्या वंचित बहुजन आघाडीच्या माजी अध्यक्षा मायाताई कांबळे यांनी सुद्धा आपल्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला असून रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्षा आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांना येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोलाचे मार्गदर्शन करीत होते। तसेच या जाहीर प्रवेश प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश नेते प्रा. सुनील वाकेकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव विनोद काळे, उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट महेंद्र निकम, ठाणे जिल्हा कार्यालय प्रमुख विनायक कांबळे यांच्यासह तरुण युवा कार्यकर्ते यांच्यासह महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। रिपब्लिकन सेना यांच्यातर्फे सरसेनानी आमचे आवडते लाडके नेते आनंदराजे आंबेडकर साहेब यांच्या हस्ते माझा आज ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष या पदावरती नियुक्ती झाली। त्यांचा मी शतशः आभार मानतो। आज मी तरुणांना एवढेच संदेशात देऊ इच्छितो की तरुणाई आपल्या रिपब्लिकन सेनेमध्ये सर्वात जास्त पक्षप्रवेश करावा व जास्तीत जास्त पक्षप्रवेश करून रिपब्लिकन सेने या पक्षाचं नाव उंचावर गाठावं। मी तुम्हाला मनापासून धन्यवाद।